छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र अशी ओळख असणाऱ्या राज्यानं माणसामाणसात भेद करणारा मनुस्मृती ग्रंथ नाकारला होता. 1927 मध्ये महाड इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याचं जाहीर दहन केलं होतं. अशा ग्रंथातील श्लोकांचा समावेश शालेय पाठ्यपुस्तकात करावा अशी शिफारस होणं दुर्दैवी घटना आहे. याचा भारतीय विचार संवर्धन समितीच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आलाय. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याची शिफारस रद्द करावी अशी मागणी समितीनं केली आहे. या मागणीचं निवेदन समितीच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याकडे देण्यात आलं. मनुस्मृतीमध्ये वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था आणि भेदाभेद यांचं समर्थन करण्यात आलंय. त्याचबरोबर स्त्री आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आलाय. तसंच स्त्री आणि अतिक्षुद्र यांना जगण्याचा हक्क नाकारण्यात आलाय. अशा ग्रंथाला शालेय पाठ्यपुस्तकात स्थान देणं हे या सरकारचा कुटील डाव असल्याचा आरोप समितीनं केलाय. हे जर सरकारनं तात्काळ रद्द केलं नाही तर या विरोधात मोठं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा समितीच्या वतीनं देण्यात आलाय. यावेळी समितीचे निमंत्रक दगडू भास्कर, प्राध्यापक डॉक्टर अनिल माने, आर.बी. कोसंबी, प्राध्यापक डॉक्टर बी.के. कांबळे, प्राध्यापक जी.बी. अंबपकर, जे.एस. चावरे, रमेश कांबळे, विलास भास्कर, रमेश पाचगावकर, सुरेश माळवी यांच्यासह समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.